तर गाठी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी ही 1 वाटी साखर टाकते आणि ज्या वाटीने साखर घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता मस्त आपल्याला याचा असा दाटसर 2 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। अगदी फुल गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर करायची म्हणजे मग फास्ट तयार होते। याला असं एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे। पाक थोडासा होत आला की त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तुपामुळे आपला पाक मस्त असा ठिसूर होतो आणि आपली गाठी कडक होत नाही, मस्त छान होते अशी। तर इकडे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण हा पाक चेक करून बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये पाकाचे 2-3 ड्रॉप टाकलेले। तर तुम्ही बघू शकता इकडे पाण्यामध्ये बराच वेळ ठेवून सुद्धा याची मस्त अशी गोळी तयार झालेली आहे। आता मी यामध्ये थोडासा सोडा घालते आहे। आपला हा खाण्याचा सोडा आहे। याने आपली गाठी मस्त अशी मस्त छान अशी बबल्स येतात आणि गाठी देखील ठिसूळ होते। मार्केटमध्ये फ्रूट सॉल्ट देखील भेटतं, परंतु आपण आता घरच्या घरी बनवतोय तर त्यासाठी आपण इथे आपल्याजवळ जो सोडा अवेलेबल होता तोच यूज केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण सोडा टाकल्याच्या नंतर याला मस्त असे बबल्स आलेले आहेत। सोडा टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। असं थोडंसं साईडनी साखरेचे असे क्रिस्टल्स बनायला लागले की मग आपण गॅस बंद करणार आहोत। इकडे मी गॅस बंद केलेला आहे। इथे मी अशा छोटे छोटे 5 वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी असा दोरा टाकून घेतलेला आहे। आता हा जो आपण पाक तयार करून घेतलेला होता तो आपण असा ह्या वाटीमध्ये टाकणार आहोत। या गाठीच्या वरतून मी थोडासा कलर केलेला पाक देखील टाकलेला आहे। आता याला थोडा वेळ पद्धतीने आपली ही गाठी मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही होममेड गाठी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आता येणाऱ्या होळीला आणि पाडव्याला तुम्ही अशी घरच्या घरी गाठी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब